विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये कॅपिटलचे ट्रान्झॅक्शन्स बघितले होते. त्याच व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला मी समजवलं होतं की ड्रॉइंग म्हणजे नेमकं काय. तर आज पण पुन्हा मी ते रिपीट करणार आहे. सगळ्यात महत्त्वाच्या एंट्रीज आहेत, समजल्या पाहिजेत व्यवस्थित. तर लक्षात घ्या, कॅपिटल कशाला म्हणतात आणि ड्रॉइंग कशाला म्हणतात. कॅपिटल म्हणजे जर मालकाने, ड्रॉइंग आणि कॅपिटल हे दोघी पण आपला जो ओनर आहे त्याच्याशी संबंधित आहे, ह्या अगोदर लक्षात घ्या. कारण व्यवसायात पैशांची गरज पडली तर मालकच आणतो आणि मालकाला पैशाची गरज पडली तर तो बिझनेसमधूनच काढतो. म्हणजे याच्यामध्ये फक्त बिझनेसचा आणि मालकाचं कनेक्शन आहे. इथं जो व्यवहार झालेला असतो तो मालकाचा आणि बिझनेसचा असतो. जर व्यवसायात पैसे आणले असतील तर कॅपिटल म्हणा, जर काही घेऊन गेला असेल तर ड्रॉइंग म्हणा. एकदम सिम्पल लॉजिक याचं आहे. तर कॅपिटल कशाला म्हणतो, जर मालकाने आपल्या व्यवसायातून स्वतःच्या वापरासाठी व्यवसायामधून कॅश किंवा एखादी ॲसेट्स स्वतः घरी वापरण्यासाठी घेऊन जात असेल, जर मालक, परत सांगतो एक वेळेस, जर मालक आपली स्वतःची कॅश किंवा स्वतःची ॲसेट्स जर व्यवसायामध्ये आणत असेल, शब्दांकडे लक्ष द्या, आपली स्वतःची कॅश किंवा एखादी ॲसेट्स जर मालक व्यवसायामध्ये आणत असेल तर आपण त्याला कॅपिटल असं म्हणणार. आणि कॅपिटल नेहमी क्रेडिट बाजूलाच येईल, कधीच डेबिटला येणार नाही. कधी पण ते क्रेडिटलाच येईल, कारण कॅपिटल आणलेलं आहे तर तो व्यवसायातनं कधी ना कधी काढूनच घेईल, बरोबर आहे की नाही. व्यवसायातनं जर तो कॅपिटल काढणार आहे तर एवढं व्यवसायाचं देणं बाकी आहे. देणं बाकी आहे याचा अर्थ होतो लायबिलिटी. तर लायबिलिटीचा बॅलन्स नेहमी कोणता असतो, क्रेडिट. म्हणून कॅपिटलला कधी पण आपण क्रेडिटच करणार. क्लिअर आहे. आता ड्रॉइंग म्हणजे काय, जर मालक आपल्या व्यवसायामधून काही पैसे किंवा काही ॲसेट्स किंवा काही माल जर आपल्या वैयक्तिक वापरासाठी घेऊन जात असेल व्यवसायामधून तर आपण त्याला ड्रॉइंग असं म्हणणार. मग ते वैयक्तिक वापर कोणतंही असू द्या, व्यवसायातनं पैसे काढलेले आहेत किंवा व्यवसायाच्या बँक अकाउंटमधून काढलेले आहेत, जर वैयक्तिक वापरासाठी घेऊन जात आहे तर आपण त्याला ड्रॉइंग म्हणणार. इथे जवळपास मी बरेचसे ट्रान्झॅक्शन इथे क्लिअर करून दिलेले आहेत. मी तुम्हाला कागदावर लिहून पण दिलेलं होतं, तो परत तुमच्यासमोर आणतो मी कागद. बघा, कॅपिटल ही कंपनीची नेहमी काय असते, ही संस्थेची किंवा कंपनीची नेहमी काय असते, लायबिलिटी असते. लायबिलिटी म्हणजे देणे बाकी. का बरं लायबिलिटी, तर जे काही मालक व्यवसायामध्ये आणतो तर ते व्यवसायामध्ये आणल्यानंतर संस्थेमध्ये किंवा दुकानामध्ये तेवढे पैसे किंवा काही ॲसेट्स आणलेली असते, ती मालकाची असते. तर बिझनेसला कधी ना कधी ते देणं आहे, म्हणून त्याला देणं बाकी म्हणतात, लायबिलिटी म्हणतात. आणि याचा बॅलन्स नेहमी कोणता असतो, क्रेडिटचा. याचा बॅलन्स नेहमी कोणता असणार आहे, क्रेडिट बॅलन्स असणार आहे. हे तुम्ही अगोदर लक्षात घ्या. याच्या विरुद्ध ड्रॉइंग बघू आपण. ड्रॉइंग म्हणजे काय, तर उचल, घरचं वैयक्तिक वापरासाठी जर मालक काही घेऊन जात असेल तर त्याला म्हणणार आपण ड्रॉइंग. मग वैयक्तिक वापर फक्त घरीच नाही, परस्पर तो बाहेर खर्च करतोय, बिझनेसचा खर्च सोडून कोणताही खर्च बाहेरचा करत असेल बिझनेसच्या पैशामधून किंवा बिझनेसच्या बँक अकाउंटमधून, तरी आपण त्याला काय म्हणणार, ड्रॉइंगच म्हणणार, बरोबर आहे. आता ड्रॉइंग तुम्हाला क्लिअर झालं असेल. जसं मी तुम्हाला सांगितलं, कॅपिटलला आपण नेहमी काय करणार, क्रेडिट. तर ड्रॉइंगला कधी पण तुम्ही डेबिटच करणार. ड्रॉइंगला कधी पण आपण काय करणार, डेबिटच करणार, कारण तो बिझनेससाठी एक्सपेन्सेस असतो. बिझनेस म्हणून तो पैसे घेऊन गेला, ॲसेट्स घेऊन गेला, तर बिझनेसचं काहीतरी घेऊन जातोय आणि बिझनेसमध्ये पैसे देत नाही आत्ता, म्हणून तो बिझनेसचा आपण एक्सपेन्सेस म्हणतो. पण लक्षात घ्या, ते एक्सपेन्सेस न म्हणता आपण त्या ड्रॉइंगला ओनरचं अकाउंट म्हणून डेबिट करत असतो, कारण ते ओनर रिसिव्हर असतो, बरोबर आहे. आपण त्याला एक्सपेन्सेसचा नियम लावत नाही, पण तो इनडायरेक्टली एक्सपेन्सेस असतो, कारण तो मालक घेऊन जातोय म्हणून आपण त्याला ड्रॉइंग म्हणतो. इथे मालक रिसिव्हर असतो, म्हणून त्या मालकाच्या ठिकाणी ड्रॉइंगला आपण रिसिव्हर डेबिट करतो. क्लिअर आहे. कॅपिटल असो किंवा ड्रॉइंग असो, ह्या दोघांचं कनेक्शन कोणासोबत असतं, ओनरसोबत. मी आत्ता अगोदर पण सांगितलं, ओनरसोबत असतं.
कॅपिटलला कधी पण काय करणार, क्रेडिट, तर ड्रॉइंगला नेहमी काय करणार, डेबिट. ओके, लक्षात राहील. आता आपण ट्रान्झॅक्शन सॉल्व करू. आजचे सगळे ट्रान्झॅक्शन ड्रॉइंगचे आहे. ड्रॉइंग म्हणजे उचल, जर मालक आपल्या वैयक्तिक वापरासाठी बिझनेसमधून किंवा बिझनेसच्या बँक अकाउंटमधून जर काहीही काढून घेत असेल तर मग आपण त्याला म्हणतो ड्रॉइंग. तर बघू आपण ड्रॉइंगला नेहमी काय करणार, आपण डेबिट. ड्रॉइंग कोणाचं अकाउंट दर्शवतं रे, नेहमी पर्सनल अकाउंट म्हणजेच ओनरचं अकाउंट दर्शवतं. मी क्लिअर करून देतो काय म्हटलं बघू. कॅश विड्रॉन फ्रॉम बिझनेस. विड्रॉन म्हणजे काढले, विड्रॉन म्हणजे काय, काढणे. मी इथे लिहून देतो बघा तुम्हाला. कॅश विड्रॉन म्हणजे काढणे किंवा मग काढले. कॅश काढलेली आहे फ्रॉम बिझनेस. बिझनेसमधून पैसे काढण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे रे, मालकालाच. कोणताही व्यक्ती बिझनेसमधून कोणाच्याही इतरांच्या बिझनेसमधून कोणी पैसे काढू शकत नाही. हा अधिकार फक्त कोणाला आहे, मालकाला. मग इथे मालकाचं नाव असलंच पाहिजे असं काही जरुरी नाही, कारण व्यवसायातनं पैसे नेहमी कोण काढेल, मालकच काढेल. कॅश विड्रॉन फ्रॉम बिझनेस. बिझनेस म्हणजे व्यवसाय, व्यवसायातनं पैसे काढलेले आहेत, हा हक्क फक्त कोणाला असतो, मालकाला. फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज म्हणजे वैयक्तिक वापर. पर्सनलचा अर्थ इथं लिहून देतो, वैयक्तिक. यूज म्हणजे वापर. मालकाने काय केलं आहे, आपल्या वैयक्तिक वापरासाठी व्यवसायामधून पैसे काढलेले आहेत. लक्षात घ्या, वैयक्तिक वापराकरता मालक व्यवसायातनं काही पण काढत असेल तर आपण त्याला नेहमी काय म्हणायचं, ड्रॉइंग. तर एक अकाउंट तर फिक्स झालेलं आहे, ड्रॉइंग. आणि हे ड्रॉइंग जे आहे हे कोणाचं अकाउंट दर्शवतं, नेहमी कोणाचं नाव दर्शवतं किंवा अकाउंट दर्शवतं, ओनरचं. इनडायरेक्टली हे ओनरचं नाव दाखवत आहे. ओके, आता मला सांगा व्यवसायातनं काय गेलेलं आहे, व्यवसायामधून काय गेलेलं आहे. तो व्यवसायातनं एकतर पैसे घेऊन जाईल, काही माल घेऊन जाईल किंवा एखादी ॲसेट्स घेऊन जाईल. इथं तो काय घेऊन गेलेला आहे, तो त्याने कॅश काढलेली आहे. मग दुसरा अकाउंट आपल्याला कोणतं सापडेल, कॅश. संपला विषय. अकाउंट समजले दोन, ड्रॉइंग आणि कॅश. आता मला सांगा ड्रॉइंग म्हणजे कोणाचा अकाउंट दर्शवतो आहे, ओनर. ओनर हा व्यक्तीच असणार आहे. व्यक्तींसाठी आपण कोणतं अकाउंट वापरतो, मग पर्सनल अकाउंट. व्यक्तींकरता कोणतं अकाउंट वापरतो आपण, पर्सनल अकाउंट. मग इथं आपण क्लासिफिकेशनमध्ये घेतलं पर्सनल अकाउंट. आणि कॅश करता आपण सुरुवातीपासून बघतोय कोणतं अकाउंट लावतो, रिअल. इथपर्यंत क्लिअर झालं असेल. जर तुम्हाला इथे समजतं आहे तर पुढच्या जवळपास सर्वच ट्रान्झॅक्शनमध्ये हेच येणार आहे. फक्त ड्रॉइंग तर डेबिटला येईलच, फक्त कॅशच्या ठिकाणी नावं बदलत जातील. कधी बँक येईल, कधी एखादी ॲसेटचं नाव येईल किंवा कधी गुड्स येईल, पण इथे कॅश बदलू शकतं, ड्रॉइंग बदलणार नाही. ड्रॉइंगच्या ट्रान्झॅक्शनमध्ये ड्रॉइंग येईलच आणि नेहमी डेबिटलाच येईल, हे पण फायनल आहे. ओके, आता ड्रॉइंगला पर्सनल अकाउंटचा नियम लावला. पर्सनल अकाउंटचा नियम काय मित्रांनो, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिसिव्हर म्हणजे घेणारा, गिव्हर म्हणजे देणारा. व्यक्ती संबंधित आहे आणि ड्रॉइंग पण हा व्यक्ती संबंधित आहे, कारण ओनर म्हणजे मालक. मालकाचं हे नाव दर्शवतं आहे ड्रॉइंग. म्हणजे मालक इथे रिसिव्हर आहे की गिव्हर आहे ते आपल्याला बघायचं आहे. बरोबर आहे की नाही. मालक नेमकं काय करतोय बघा, इथे मालक व्यवसायातून कॅश काढून घेतोय. मग मालक व्यवसायातून कॅश काढून घेतोय, मग इथं जो मालक आहे तो पैसे घेणारा आहे. मग तुम्ही म्हणता तो देणारा पण तर आहे, देणारा तो नाही आहे, देणारा बिझनेस आहे. पैसे कोण देत आहे, बिझनेस देत आहे. बिझनेसमधून कॅश जाणार आहे, कोणी घेतलेली आहे, मालकाने घेतलेली आहे. मी स्टार्टिंगपासून सांगतोय की आपण जे अकाउंटिंग करतो ते बिझनेसचं करतो, मालकाचं करत नाही. पण ते मालकानेच पैसे काढलेले आहेत, तर बिझनेसही मालकाचंच आहे, म्हणून त्याची एंट्री आपल्याला करावी लागणार आहे. आता इथं लक्षात घ्या, ओनर इथे रिसिव्हर आहे, म्हणून आपण काय म्हणणार इथे, ड्रॉइंग कोणाचं अकाउंट दर्शवतोय, ओनरचं, इज रिसिव्हर. नियम काय म्हणतो, डेबिट द रिसिव्हर. जो रिसिव्हर आहे त्याला काय करा, डेबिट. ओनरचं नाव आपण लिहू शकत नाही म्हणून त्याला काय म्हणायचं असतं, ड्रॉइंग. क्लिअर आहे. आता कॅश अकाउंट इतकं तुम्हाला क्लिअर झालं असेल. कॅश अकाउंट बघू. कॅशसाठी आपण कोणता नियम लावतो, रिअल अकाउंटचा नियम लावतो. कॅशसाठी आपण नेहमी कोणता अकाउंट लावतो, रिअल अकाउंट. आता
कॅश अकाउंट रिअल अकाउंटचा नियम जर आपण लावतोय तर रिअल अकाउंटचा नियम आपल्याला माहिती पाहिजे. काय रूल्स आहे रिअल अकाउंटचा? डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. परत लक्षात घ्या, डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. जे येईल त्याला डेबिट कर, जाईल त्याला क्रेडिट कर. मला सांगा, ह्या व्यवहारामध्ये कॅश व्यवसायामध्ये आली की गेली आहे? कॅश विड्रॉन फ्रॉम बिझनेस, बिझनेसमधून पैसे काढले गेलेले आहेत, म्हणजे बिझनेसमधून पैसे जात आहेत, बिझनेसमधून कॅश गेलेली आहे, म्हणजे कॅश कम्स इन की गोज आउट रे? कॅश गोज आउट आहे. कॅश गोज आउट आहे. कॅश व्यवसायामधून गेलेली आहे. कॅश जर व्यवसायामधून गेलेली आहे तर क्रेडिट वाट गोज आउट, जे जाईल त्याला क्रेडिट कर. इथे काय गेली आपल्याकडनं? कॅश, म्हणून कॅशला आपण क्रेडिट करणार. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. तर इथे तुम्हाला समजलं असेल, व्यवसायामधून पैसे गेलेले आहेत, कॅश तर जाते, पण कोणत्या कारणासाठी जाते ते लक्षात घ्या. जर इथे आपण समजा 10,000 रुपये तो वैयक्तिक वापरासाठी घेऊन गेला तर कॅशला क्रेडिट होईलच, पण ड्रॉइंगला डेबिट झालं. आणि 10,000 रुपयांचं जर त्याने माल खरेदी केला असता तर परचेसला डेबिट केलं असतं, कॅशला क्रेडिट. जर 10,000चा मोबाईल खरेदी केला असता बिझनेससाठी तर मोबाईलला डेबिट, कॅशला क्रेडिट. फर्निचर खरेदी केलं असतं, फर्निचरला डेबिट, कॅशला क्रेडिट. मशिनरी खरेदी केली असती, मशिनरीला डेबिट, कॅशला क्रेडिट. तुमच्या लक्षात येतं आहे? कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिटच होईल. कशा करता गेली त्याला डेबिट करा. काही आलं आहे का आपल्याकडे? काहीच आलेलं नाही, पण पैसे गेलेले आहेत म्हणून खर्च म्हणून कोणी खर्च केला आहे? तो मालकाने केलेला आहे. त्या खर्चाच्या ठिकाणी मालकाला डेबिट न करता ड्रॉइंगला डेबिट करायचं असतं. ठीक आहे. म्हणजे कधी पण लक्षात ठेवा, ड्रॉइंग नेहमी कॅपिटलमधून लेस होईल, कारण कॅपिटल तो आणतो आणि ड्रॉइंग तो घरी घेऊन जातो. मग शेवटी काय होतं, त्याने आणलेल्या पैशामधून घरी घेऊन गेलेले पैसे लेस करायचे असतात. जे उरलं ते फायनल कॅपिटल असतं. ठीक आहे. आता याचा एक बेसिक पण आहे बघा, मी तुम्हाला ते समजूनच देतो. कॅपिटल कशामुळे वाढतं आणि कशामुळे कमी होतं ते मी समजून देतो. समजा कॅपिटलचा बॅलन्स आहे, समजा त्याने कॅपिटल आणलेलं आहे 1,00,000 रुपये. आता कॅपिटल कशामुळे वाढेल? तर त्याला बिझनेसमध्ये नेट प्रॉफिट झाला समजा 30,000 रुपये, तर याच्यावर हक्क कोणाचा आहे? मालकाचा. त्याचं कॅपिटल वाढून जाईल. ठीक आहे. समजा त्याने एखाद दिवशी पुन्हा कॅपिटल आणलं 20,000 रुपये, ते 20 पण याच्यामध्ये ॲड करा, ते पण वाढून जाईल. इथे कॅपिटल केव्हा कमी होईल? जेव्हा तो व्यवसायातनं पैसे काढत जाईल तेव्हा ते कमी होऊन जाईल. त्याला म्हणतो आपण ड्रॉइंग. आता बघा, 1,00,000 रुपयाने आणलेले पैसे होते, 30,000 कमवले, 1,30,000 त्याच्या व्यवसायात जमा आहेत आणि तो व्यवसायामधून 20,000 रुपये त्याने एका वेळी काढले, तर आता त्याचे पैसे व्यवसायात किती जमा आहे? फक्त 1,10,000. तर हे 1,10,000चं नेट कॅपिटल म्हटलं जातं. हे 1,10,000चं काय होऊन जाईल? नेट कॅपिटल होऊन जाईल. आता याच्यामध्ये इथे लक्षात घ्या, 1,10,000चं नेट कॅपिटल व्यवसायामध्ये शिल्लक आहे. आता हे कॅपिटल, नेट कॅपिटल जे आहे, हे नेट कॅपिटल व्यवसायामध्ये त्याचं घेणं बाकी आहे. बरोबर आहे. तर व्यवसायाला कधी ना कधी द्यावं लागणार आहे 1,10,000. तर 1,10,000 व्यवसायाची काय असते? लायबिलिटी. आणि लायबिलिटीचा बॅलन्स नेहमी कोणता असतो? क्रेडिट. म्हणून आपण म्हटलं की कॅपिटल नेहमी कुठे येतं? क्रेडिटला. ठीक आहे. आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आपण बघणार आहोत. तुमच्या लक्षात आलं असेल की वैयक्तिक वापराकरता व्यवसायातनं काही घेऊन गेला असेल, वैयक्तिक म्हणजे स्वतःच्या वापरासाठी किंवा त्याच्या घरी वैयक्तिक वापरासाठी काही घेऊन गेला असेल तर आपण त्याला काय म्हणणार? ड्रॉइंग म्हणणार. आणि ड्रॉइंगला नेहमी काय करणार? मग डेबिटच करणार, कारण तो बिझनेसचा खर्च असतो मालकामार्फत केलेला. तर मालकाच्या नावाने खर्च डेबिट न करता ड्रॉइंगला डेबिट करावं लागतं. शब्दांकडे व्यवस्थित लक्ष द्या. काय म्हटलंय पुढे? लाईफ इन्शुरन्स प्रीमियम पेड. लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय? जीवन आणि इन्शुरन्स म्हणजे विमा. मी दोघांचा अर्थ इथे लिहून देतो. लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय? जीवन विमा. लाईफ इन्शुरन्स म्हणजे जीवन विमा. प्रीमियम म्हणजे हप्ता, पेड म्हणजे दिला. त्याने काय केलेलं आहे? जीवन विम्याचा हप्ता पेड केला आहे. मग तो बिझनेसमधून केलेला आहे. तुम्ही म्हणा सर बिझनेसमधून केलं, हे कुठे म्हटलेलं आहे? भाऊ, हे बिझनेसचेच ट्रान्झॅक्शन आहेत. बिझनेसमधून व्यवहार झालेला म्हणून तर आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. बरोबर आहे की नाही? मग आता स्वतःचा लाईफ, स्वतःचं आयुष्य, स्वतःचा जीवन विमा तो पेड करतोय
स्वतःचा आयुष्याचा विमा काढलेला आहे आणि पैसे कुठून भरतोय? बिझनेसमधून भरतोय. बरोबर आहे की नाही? पैसे कुठून भरतोय? बिझनेसमधून भरतोय. जर बिझनेसमधून वैयक्तिक खर्च कोणताही केला असेल तर आपण त्याला नेहमी काय म्हणणार? ड्रॉइंग म्हणणार. मग आता मला सांगा, इथे लाईफ शब्द म्हटल्यामुळे जो हा इथे लाईफ शब्द आहे ना, ह्या लाईफ शब्दामुळे हे ड्रॉइंगचं ट्रान्झॅक्शन बनलेलं आहे. जर समजा इथं हा लाईफ शब्द नसू द्या, तुम्ही फक्त इन्शुरन्स प्रीमियम जर पेड केला असेल तर हा बिझनेसचा म्हणजे बिझनेसमध्ये जो माल आहे त्या मालाचा पण विमा काढलेला असू शकतो. तेव्हा ड्रॉइंगला डेबिट न करता हे ड्रॉइंग खर्च म्हणून इन्शुरन्सला डेबिट होऊन जातं. पण इथे लाईफ म्हटल्यामुळे तो त्याचा वैयक्तिक खर्च होऊन गेला, कारण लाईफ तर बिझनेसचं नाही आहे, लाईफ मालकाचा आहे. लाईफ शब्दामुळेच तो खर्च बिझनेसचा नसून वैयक्तिक होऊन गेलेला आहे. ओके. आता तो इन्शुरन्सचा हप्ता भरला म्हणजे नेमकं काय दिलं असेल रे? कॅश दिली असेल. बरोबर आहे. जर बँकेमार्फत पेड केलं असेल तर कॅशच्या ठिकाणी बँक नाव येईल. ठीक आहे. मी तुम्हाला इथे पेड बिल, पेड वाईफ मोबाईल बिल जे म्हटलेलं आहे हे बँकेमार्फत मी ट्रान्सफर करून तुम्हाला दाखवून देईल. ओके. आता इथे बघू आपण ड्रॉइंगला कोणतं अकाउंट लावणार आपण? पर्सनल. आणि कॅशसाठी रिअल. पुढे सगळं सेम. ड्रॉइंग म्हणजे ओनर इज रिसिव्हर आणि कॅश गोज आउट. तर इथे डेबिट द रिसिव्हर, जो रिसिव्हर असेल त्याला डेबिट करा. आपण ओनरचं नाव लिहत नाही, हे समजण्याकरता आहे. ओनरचं आपण नाव लिहत नाही, ओनरच्या नावा ठिकाणी आपण ड्रॉइंगला डेबिट करतो. इथे काय गेली व्यवसायामधून? कॅश, म्हणून कॅशला क्रेडिट करू. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, पेड वाईफ मोबाईल बिल. पत्नीचं मोबाईलचं बिल भरलेलं आहे. मी थोडंसं एक शब्दरचना वाढवतो. बाय चेक. चेकने पेड केलेलं आहे. मोबाईलचं बिल आहे. पेड वाईफ मोबाईल बिल, पत्नीच्या मोबाईलचं बिल भरलेलं आहे. खर्च बिझनेसचा आहे की वैयक्तिक आहे? हा तर सगळ्यात मोठा वैयक्तिक खर्च आहे. ओके. तर हा खर्च वैयक्तिक आहे. वैयक्तिक कोणताही खर्च आला तर आपण त्याला नेहमी काय म्हणणार? ड्रॉइंग म्हणणार. ठीक आहे. ड्रॉइंग म्हटलं का बरं ड्रॉइंग म्हटलं आपण त्याला? मोबाईलचं बिल आहे. आता वाईफ शब्द जर नसता, आता हा वाईफ शब्द जर इथे नसता, पेड मोबाईल बिल बाय चेक असं म्हटलं असतं तर मोबाईल बिलला पण डेबिट केलं असतं खर्च म्हणून. पण इथे पत्नीचं मोबाईल बिल भरलेलं आहे म्हणून आपण वैयक्तिक खर्च त्याला मानणार आणि ड्रॉइंगला आपण डेबिट केलं. आता बघा, इथे पैसे गेले तर रोख, कॅशला क्रेडिट केलं. इथे रोख पैसे पेड केले तर कॅशला क्रेडिट केलं. इथे आपण काय दिलेलं आहे रे? चेक दिलेला आहे. तर चेकचे ट्रान्झॅक्शन आपण बघितले. जिथे जिथे चेक शब्द आलेला आहे तिथं आपण काय नाव घ्यायचं असतं? बँक. तिथे आपल्याला काय नाव घ्यायचं आहे? कारण बँक. कारण आपण मोबाईलचं बिल जर 500 रुपये दिलं असेल तर आपण त्याला 500 रुपये रोख नाही दिले, आपण त्याला 500 रुपयांचा चेक दिला. आपण जो चेक दिलेला आहे तो त्या व्यक्तीला पैसे कोण देईल रे? बँक देईल. ज्या बँकेत आपलं खातं आहे बिझनेसचं तिथून त्याला पैसे मिळतील, म्हणून आपण बँक इथे नाव दाखवलं. आता अकाउंट्स लावू यांना आपण. याला पर्सनल अकाउंट आणि बँकेला पण कोणतं लागतं? पर्सनल अकाउंट. आता इथे ड्रॉइंग. आता ड्रॉइंग इथे आपण लिहू ओनर इज रिसिव्हर ऑफ ड्रॉइंग. इथे रिसिव्हर कोण आहे? ओनर. ड्रॉइंगचा रिसिव्हर आहे म्हणून डेबिट द रिसिव्हर. जो रिसिव्हर आहे त्याला डेबिट करा. पण ओनरला आपण लिहू शकत नाही ओनरचं नाव, म्हणून आपण ड्रॉइंगला डेबिट करतो. आता मला सांगा, आपण इथे कॅश गेली म्हणून कॅशला आपण क्रेडिट करत होतो. इथे पैसे गेले का आपल्याकडनं रोख? नाही. आपल्याकडनं काय गेलं आहे? चेक. चेक गेला, मी त्याला पैसे कोण दिले रे? बँक. मग आपली बँक पैसे देईल. आपली बँक पैसे देईल म्हणजे आपली बँक कोण झाली? गिव्हर. मग इथं आपण म्हणू बँक इज गिव्हर. बँक इज गिव्हर आणि
डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. जो रिसिव्हर आहे त्याला डेबिट कर, जो गिव्हर आहे त्याला क्रेडिट कर. संपलं ट्रान्झॅक्शन. इथपर्यंत समजलं. आता पुढचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते थोडंसं वेगळं आहे पण समजायला सोपं आहे. मी क्लिअर करतो. आता बघा काय म्हटलं पुढे, गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर. आता जरुरी नाही आहे की मालकाने व्यवसायात फक्त पैसेच काढले पाहिजे. जर त्याचं किराणा दुकान जर आहे आणि त्याला महिन्याभराचा किराणा 10,000चा लागणार आहे तर तो व्यवसायातनं बिझनेसमधून 10,000 रुपये काढून शेजारच्या दुकानामधून तर 10,000चा माल आणणार नाही. बरोबर आहे की नाही. त्याचं मोबाईलचं दुकान जर असेल आणि त्याला मोबाईल जर लागणार असेल तर तो 10,000चा मोबाईल दुसऱ्या दुकानातनं कशाला घेईल, स्वतःच्या दुकानातनं घेईल की नाही. मग गुड्स म्हणजे काय, माल. आता त्याचा जो काही बिझनेस असेल त्या बिझनेसचा जो गुड्स आहे तो वैयक्तिक वापराकरता घरी घेऊन गेलेला आहे. विड्रॉन बाय प्रोप्रायटर म्हटलं ना. बघा इथे फॉर पर्सनल यूज पण लिहून देतो. पर्सनल यूज असेल किंवा नसेल काही फरक पडत नाही, पण मालक मात्र घेऊन गेलेला आहे. ठीक आहे. मग इथे पहिलं अकाउंट कोणतं सापडेल आपल्याला, ड्रॉइंग. वैयक्तिक वापरासाठी काही घेऊन गेला असेल तर आपण त्याला नेहमी काय म्हणणार, ड्रॉइंगच म्हणणार. आता बघा दुसरं अकाउंट कोणतं घ्यायचं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आपण गुड्स खरेदी केला तर गुड्स कधीच नाही लिहिलं. एक तर परचेस घेतलं, विकला असेल तर सेल्स घेतलं. खरेदी विक्रीमध्ये आपण गुड्स कधीच हे घेतलं, एक तर परचेस घेतलं किंवा सेल्स घेतलं. इथे माल न खरेदी केलेला न विकलेला आहे. मालकाने जर माल घेतला आहे तर परचेस पण म्हणता येत नाही किंवा गेला म्हणून सेल्स पण म्हणता येत नाही. तर दुसरं अकाउंट कोणतं घ्यायचं असतं, जे तुम्हाला इथपर्यंत जे नाव दिलेलं आहे त्याला तुम्हाला क्रिएट करावं लागतं. म्हणजे काय काय बघा, थोडं बारीक अक्षरात लिहितो. गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर. इतकं मोठं अकाउंट आपल्याला घ्यावं लागतं. फक्त गुड्स आपण लिहू शकत नाही. तर गुड्स नेमका कुठे गेला तर मालकाने उचललेला आहे, मालकाने काढलेला आहे, म्हणून विड्रॉन बाय प्रोप्रायटर शब्द पुढे लावायचा असतो. बाकी सगळं रेग्युलर आहे. आता ड्रॉइंगसाठी कोणता अकाउंट लावतो आपण, पर्सनल. ड्रॉइंगसाठी पर्सनल. आणि गुड्ससाठी इथे नियम लागतो रिअलचा. का बरं रिअलचा, कारण गुड्स जर समजा 10,000चा माल आहे, 10,000चा माल आहे तर तो माल बिझनेसमध्ये जर त्याने जर उचलला नसता तर स्टॉक म्हणून बिझनेसमध्ये राहिला असता की नाही. स्टॉक म्हणून बिझनेसमध्ये शिल्लक राहिला असता तर तेवढी आपली मालमत्ता असते. पण तो मालमत्ता घरी घेऊन जातो आहे, तो ॲसेट्स घरी घेऊन जातो आहे. जर तो गुड्सच्या ठिकाणी फर्निचर घेऊन गेला असता, आपण इथे फर्निचर घेतलं असतं, रिअल अकाउंट म्हटलं असतं. गुड्सच्या ठिकाणी बिझनेसमधलं एखादं जुनं कम्प्युटर राहिलं असतं, कम्प्युटर घेऊन गेला, इथे आपण कम्प्युटर लिहिलं असतं. इथे गुड्स घेऊन गेला आहे तर आपण गुड्स लिहिणार, पण फक्त गुड्स लिहिता येत नाही म्हणून विड्रॉन बाय प्रोप्रायटर लिहिलं. ठीक आहे. तर पर्सनल अकाउंटमध्ये इथे परत लिहू आपण, ओनर इज रिसिव्हर ऑफ ड्रॉइंग. ओनर इज रिसिव्हर ऑफ ड्रॉइंग. आणि ड्रॉइंगलाच नेहमी काय होतं, डेबिट. तुम्ही याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. समजलं असेल तर ड्रॉइंगला आपण नेहमी डेबिटच करतो. तुम्हाला हे काय लिहिलं आहे हे तुम्हाला एंट्रीमध्ये ॲक्च्युअल दाखवावं लागणार नाही आहे, म्हणून तुम्ही याची जास्त काळजी करू नका. ड्रॉइंगला डेबिट केलं. आता रिअल अकाउंटमध्ये नियम काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. काय गेला व्यवसायामधून, गुड्स. मग इथं आपण लिहू गुड्स गोज आउट. जे गेलं त्याला क्रेडिट करा. फक्त गुड्सला क्रेडिट न करता पूर्ण लिहायचं आहे. फक्त इथे एवढं लक्षात ठेवा, इतकं लक्षात ठेवायचं आहे. गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट, इतकं आपल्याला लिहून घ्यायचं आहे. संपलं ट्रान्झॅक्शन. ओके. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघू. विड्रॉन म्हणजे काढले फ्रॉम बँक. आता कुठून काढले पैसे, बँकेतनं काढलेले आहे. आता पैसे कुठून काढलेत, बँकेतनं काढलेले आहेत. फॉर म्हणजे साठी, पर्सनल यूज पुन्हा वैयक्तिक वापराकरता काढलेले आहेत. म्हणजे पुन्हा कोणतं अकाउंट सापडलं आपल्याला, एक ड्रॉइंग. आणि पैसे बिझनेसमधून गेले का बँकेमधून गेले, बँकेमधून, म्हणून इथे दुसरं अकाउंट बँक सापडलं. म्हणजे बघा हे जे ट्रान्झॅक्शन होतं 44 नंबरचं सेम ट्रान्झॅक्शन आहे. ड्रॉइंगला कोणतं अकाउंट लावतो आपण, पर्सनल. बँक पण संस्था आहे, पर्सनल. आता इथे ड्रॉइंग पुन्हा तेच, ओनर
इज रिसिव्हर ऑफ ड्रॉइंग्स. ओनर कोण झाला? रिसिव्हर झाला. आणि मालकाने वैयक्तिक वापरासाठी काही काढलं असेल तर आपण त्याला म्हणतो ड्रॉइंग. आणि ड्रॉइंगला नेहमी काय करतो? डेबिट. इतकं झालं. आता बँकेसाठी नियम कोणता आहे? पर्सनलचा. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. इथे बँक पैसे घेते का देते बघा. मालक जर पैसे बँकेतनं काढतोय तर बँक पैसे देते. बँक कोण झाली? गिव्हर. म्हणून आपण इथे नाव देणार बँक इज गिव्हर. मग डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. जो काही गिव्हर असेल त्याला क्रेडिट करा आणि रिसिव्हरला डेबिट. झालं. लास्ट ट्रान्झॅक्शन. पेड कॉलेज फीज ऑफ प्रोप्रायटर सन. प्रोप्रायटर म्हणजे मालक, सन म्हणजे मुलगा. मालकाने काय केलं आहे? त्याच्या मालकाने त्याच्या मुलाची कॉलेजची फीज भरलेली आहे. हा बिझनेसचा खर्च आहे का रे? बिलकुल नाही. हा त्याचा वैयक्तिक खर्च आहे. वैयक्तिक खर्च आला म्हणून त्याला आपण नेहमी काय म्हणणार? ड्रॉइंग म्हणणार. आणि काय केलं व्यवसायामधून? कॅश. फीज पेड केली म्हणजे कॅश गेली असेल, चेक दिला असेल तर बँक शब्द येईल. इथे पुन्हा तेच पर्सनल अकाउंट. आणि दुसरं कॅशला कोणता अकाउंट लागेल? रिअल अकाउंट. इथे पुन्हा तेच ओनर इज रिसिव्हर ऑफ ड्रॉइंग्स. जी ड्रॉइंग केलेली आहे ते कोणी रिसिव्ह केली आहे? ओनर. मग आपण ओनरचं नाव न घेता डेबिट कोणाला करणार? ड्रॉइंगला. रिअल अकाउंट. कॅश अकाउंटचा नेम. डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. कॅश आली की गेली? बिझनेसमधून गेलेली आहे म्हणून कॅश गोज आउट. कॅश गेली म्हणून कॅशला क्रेडिट. आणि इथे ट्रान्झॅक्शन आपले पूर्ण संपले. आणि ड्रॉइंगमध्ये काही शंका असेल तर कधी तुम्ही विचारून घ्या. कॅपिटल आणि ड्रॉइंग पूर्ण व्यवस्थित प्रॅक्टिस करा. व्हिडिओ समजले नसतील तर पुन्हा एक वेळा बघा. नाही समजले तर मला विचारा. पण समजल्याशिवाय लिहायचं नाही. इथपर्यंत स्क्रीनशॉट काढून किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही पूर्ण व्हिडिओचं जे लिखाणकाम आहे ते लिखाणकाम तुम्ही कंप्लीट करून ठेवा. ओके.